Hello everyone, welcome to the first live session of SSA. Summing up this for your chats. तो chats open आहेत, तुम्ही chats करू शकतात. At the same time, we'll be solving as well. Audible आहे का एकदा बघा बरं. आता नाही बोला. रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम. चला. थोडंफार टेक्निकल इश्यू असणार आहे, फर्स्ट टाइमर आहे तर थोडंफार तुम्ही पण ॲडजस्ट करा. आय होप सगळं प्रॉपर आहे. ओके, सो विल स्टार्ट विथ इन्स्ट्रक्शन्स फर्स्ट. जे फर्स्ट टाइमर आहेत किंवा ज्यांना आमचे बॅच जे अपकमिंग बॅचेस आहेत जे जॉईन करायचे आहेत त्यांना, त्यांच्यापासून सुरुवात करू. तुम्ही सध्या फक्त अप्रोच बघा. यू जज ऑन आवर टीचिंग स्टाईल, आर अप्रोच ऑन द सेम वे. जेव्हा बॅच सुरू होईल तेव्हा बाकीचे इन्स्ट्रक्शन शेवटी देऊ त्यांच्या नवीन मुलांसाठी. जे जुनं मुलं आहेत ज्यांची बॅच सुरू होती, ज्यांची बॅच कंप्लीट झालेली आहे, त्यांच्यासाठी प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स बघा. फर्स्ट, मेक शुअर की तुमचा जो फोन आहे तो ह्या केसमध्ये वर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल ठेवू नका. कदाचित चॅट करताना ती स्क्रीन अजून छोटी होईल. ठीक आहे, सो मेक शुअर की तुमचा फोन जो आहे तो या केसमध्ये वर्टिकल आहे. ओके, सो झालं फर्स्ट. सेकंड, सर बफरिंग होतं आहे ते कमेंट करू नका. ते मला कळतं आहे की जर बफरिंग होत असेल तर विल मेक शुअर की कनेक्शन आहे, इथनं फुल रेंज कनेक्शन आहे. कदाचित जर बफरिंग होत असेल तर 2 मिनटं थांबा, ते प्ले होईल. ठीक आहे. थर्ड, आपले जे सेशन्स आहेत रोजचे टेलिग्रामवर, आय गेस लास्ट 90 to 91 डेजपासून सुरू आहे. तर टेलिग्रामचा आपला जो लॉजिकचा सेशन असतो तो 3 to 5चा असतो बघा. सेम तोच सेशन आहे, फक्त विल बी टेकिंग इट लाईव्ह. ओके, सो विल बी स्टार्टिंग विथ पझल्स, मिसलेनियस, मेन्स लेवल्स अँड सो ऑन. सो इट विल बी व्हेरी प्रॉपर. जे मुलं यूज टू झाले 3 ते 5च्या सेशनला, तुमच्यासाठी सेम तो सेशन आहे, फक्त आपण लाईव्ह इंटरॅक्ट करतोय थ्रू चॅट्स. ओके, सो आय होप हा पार्ट क्लिअर आहे तुम्हाला. सो विल बी स्टार्टिंग. ठीक आहे, रादर दॅन वी सिक की कोण कोण आहे विल बी स्टार्टिंग. जस्ट मेक शुअर तुमच्यासाठी फक्त एकच काम आहे, जस्ट बी रिलॅक्स्ड. कॉम्पिटिशन नाही का कोणी आन्सर फर्स्ट कोणतं सेकंड. जस्ट मेक शुअर की तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर आहे आणि प्लस या केसमध्ये विल हॅव अ लाईव्ह इंटरॅक्शन. ओके, चलो लेट्स स्टार्ट. सो द फर्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू. आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो बेसिकली पझल आहे RRB POचा. ठीक आहे, प्रिलिम्स लेवल आहे. तर आय सपोज की याला थोडा ना तुम्हाला वेळ देतो. बघा तुमचा अप्रोच काय आहे सॉल्व करताना, की बेसिक अप्रोचच्या वेळेस तुम्हाला ह्या पझलला किती वेळ लागतोय. सो पर्टिक्युलरली ऑन अन एव्हरेज 2 ते 2.5 मिनटं लागायला पाहिजे. आय विल गिव्ह यू 3 मिनिट्स. 3 मिनटं आहे, बघा मला ट्राय करून तुम्हाला जमतंय का. टिल देन आय विल रीड युअर चॅट्स. आता गेला. Okay, Prashant is there, Vaibhav is there. Good. Yes. Good afternoon. Yes, good afternoon. अखिलेश, मला पण ना खूप भारी वाटतंय लाईव्ह शिकून. रिझन, लॉकडाऊनमुळे ना फक्त आपलं इंटरॅक्शन आय गेस फक्त फोनवर किंवा चॅट्सवर होतं. ट्रस्ट मी एवढं भयंकर मिस केलं आहे मी सगळ्यांना की म्हटलंय आज तर एकदम परफेक्ट सेशन घेऊ. सो आय होप पझल तू सॉल्व करतोय अखिलेश. नमस्कार. हॅलो किरण सर. चला सेशनला सुरुवात केली आहे. पझल तुमच्या समोर आहे. पर्टिक्युलर टाईम देतोय मी तुम्हाला, लगेच ट्राय करा. आणि पर्टिक्युलर याच्या खाली 2 क्वेश्चन्स आहेत बघा. ते 2 क्वेश्चन्स ना पझल सॉल्व झाल्यावरच आन्सर देता येईल तुम्हाला. पर्टिक्युलर तसेच बनवलेले क्वेश्चन्स आहे बघा. येस, लाईव्ह आणि शेअर सुरू आहे. गुड. थँक्यू थँक्यू. थोडा छोटा आहे भाऊ, पुढचा प्रजला मोठा घेतो. तू पहिले हे सॉल्व कर. अरे थोडा छोटा आहे म्हणजे साईज.
व्यवस्थित नाही दिसत पर्टिक्युलरली ना, तू फोन जो आहे तो हॉरिझॉन्टल हे केला असेल या केसमध्ये, आणि क्वालिटी इम्प्रूव्ह कर, मला वाटतं ह्या केसमध्ये कदाचित तो असेल. हा शर्ट भारी माहिती मला, तुम्ही पझल सॉल्व करा. चला आन्सरसाठी वेट करतोय मी तुमची. आन्सरला स्टार्ट द्या बरं लवकर आन्सर. येस वेट करतोय, लवकर आन्सर करा. थँक्यू. अरे क्लासवाली फिलिंग बरोबर आहे निखिल, पण आन्सर पाहिजे ना आपल्याला. लवकर ट्राय कर पझल. हा कार्तिक, येस आय होप शेगाव गँग आहे. येस सुमित, नाईस टू सी यू एज वेल. चॅटिंग ना आपण बरेच नंतर करू. मला वाटतं ह्या केसमध्ये तुम्ही आन्सर फाइंड आउट करा. फर्स्ट इज ई म्हणतोय सारिका, इज सेइंग फर्स्ट इज ई. येस सारिका. सेकंड आन्सर वेट करतोय सारिका. येस बाकीचे झोपले काय बघा लवकर. फर्स्ट इज बी, डी बी येत आहे आन्सर. ओके बॉम्बे आणि ईमध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे. प्रशांतचं म्हणणं आहे दिल्ली आणि बॉम्बे आहे. ओके ओके प्रशांत. जॅक डिसूजा हाय. चलो लेट्स सी द अप्रोच. पझल तुमच्या स्क्रीनवर आहे. काही जणांना थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल. ओके ओके. हाऊ मेनी बॉक्सेस आर गिवन टू. आय सपोज 11 बॉक्सेस आर देर. आपल्या लँग्वेजमध्ये बघू. ज्यांच्याकडनं बसलंय ठीक आहे, व्हेरी गुड. ज्यांच्याकडनं नाही बसलंय काहीच करू नका, काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे भरपूर बजल. फक्त चिल घ्या. आज काहीच करायची गरज नाही तुम्हाला. फक्त सॉल्व करा. होत असेल तर ठीक आहे, नाही तर आपण आहोत सोबत. ठीक आहे. चल 11 बॉक्सेस आर देर. आता बॉक्सेस 11 दिले. लेट्स मेक शुअर. इलेवन बॉक्सेस आर देर. चलो फर्स्ट कंडिशन, बॉक्स जी इज केप्ट 5th पोझिशन फ्रॉम द टॉप. आता 5th पोझिशन फ्रॉम द टॉप किंवा बॉटम हे कसं एकदा बघा. आय कॅन से जर माझा फर्स्ट बॉक्स इथनं टाकतोय तर आय कॅन से and second is here, so I can say this becomes my top position whereas this becomes my bottom position. जसं फ्लोअरचं आहे बघा, बॉटम फ्लोअर आणि टॉप फ्लोअर सेम आहे, जसे बॉक्सेसचं आहे किंवा या केसमध्ये फ्लोअरचं आहे. त्यांनी म्हटलंय तुम्हाला या केसमध्ये की जी जो आहे तो 5th आहे कुठून, टॉप पासून. सो आय कॅन से टॉप पासून 5th बॉक्स आहे, 5 सोडून म्हटलं नाही त्यांनी या केसमध्ये. सो आय कॅन से फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड 5th. सो आय कॅन से जी इज हिअर. नेक्स्ट त्यांनी म्हटलं या केसमध्ये देर आर 2 बॉक्सेस बिटवीन जी आणि एच. आता जी आणि एच मध्ये ना 2 बॉक्सेस आहे बघा. आता कोणी म्हणा सर मग जर 2 बॉक्सेस आहे तर अबव पण येऊ शकतं आणि बिलो पण येऊ शकतं. ॲग्रीड. सो आय कॅन से फर्स्ट पॉसिबिलिटी घेऊ की या केसमध्ये हे 2 आहे. सो आय कॅन से एच इज हिअर. ॲग्रीड. ओके गुड. जी इज हिअर ॲट द सेम टाइम 2, दॅट इज एच इज हिअर. नेक्स्ट पार्ट, D is kept just above box H, just above, immediate, neighboring हे सगळं लिहून दिले आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्यांना म्हणायचं आहे D जो आहे तो जस्ट अबव H आहे. म्हणजे जर H इथे दिलंय त्याच्या जस्ट अबव तुम्हाला D म्हटलंय. इन दिस पॉसिबिलिटी D विल बी हिअर. ओके. नाव त्यांनी म्हटलं आहे केसमध्ये जी पुढची लाईन आहे ना ती ह्या वर्षी प्रत्येक प्रिलिम्समध्ये आहे. इथे नीट लक्ष द्या. त्यांनी म्हटलंय देर आर ॲज मेनी बॉक्सेस अबाउ डी ॲज बिलो बी. या लाईनला ना आपल्या लँग्वेजमध्ये बघू. त्यांना म्हणायचं आहे जेवढे पण बॉक्सेस डीच्या वरती आहे, दिल्लीच्या वरती आहे, सेम बॉक्सेस और सेम नंबर ऑफ बॉक्सेस आर बिलो बी, दॅट इज बॉम्बे. आता पॉसिबिलिटी नंबर 1 आणि पॉसिबिलिटी नंबर 2
डीच्या वरती किती बॉक्स आहे का? नाही. डी इज 11. तुम्हाला सांगता येईल का जेवढे डीच्या वरती आहेत तेवढेच बीच्या खाली पाहिजे. सो आय कॅन से बी विल बी हिअर. सिमिलरली इथे डीच्या वरती मला सांगता येईल का 1 2 3 4 5 6 बॉक्सेस आहे. डीच्या वरती 6 बॉक्सेस आहे, तर बॉम्बे दॅट इज बी, बीच्या खाली तुम्हाला 6 बॉक्सेस पाहिजे. आता मला सांगा जर मी 6 बॉक्सेस बद्दल डिस्कस करतोय तर हेच 6 बॉक्स पाहिजे बीच्या खाली. पण यार बी मला इथे ठेवावं लागेल ना, अजून कुठे जर मी बी इथे ठेवतोय तर 7 बॉक्सेस झाले खाली. म्हणजे मला सांगता येईल का या केसमध्ये इथे हे दोघं कोइन्साइड होत आहे, म्हणजे मला सांगता येईल का ही पॉसिबिलिटी कॅन्सल आउट होईल. रिझन एकदा नीट बघ, एकदम शांत डोक्याने, काहीच काय करायची गरज आहे, एकदम चिल. डीच्या वरती जेवढे बॉक्सेस आहेत तेवढेच बॉक्सेस बीच्या खाली आहे. काही कंडिशन बसली. इथे प्रॉब्लेम हा होता, त्यांनी म्हटलं डीच्या वरती जेवढे बॉक्सेस आहे तर डीच्या वरती किती झाले 6 बॉक्सेस, तर बॉम्बे दॅट इज बी त्याच्या खाली पण 6 बॉक्सेसच पाहिजे तुम्हाला. पण इथे जी असल्यामुळे 6 बॉक्सेस जो व्हेरिएबल बी आहे त्यासाठी जागाच उरत नाही. सो आय कॅन से दिस पॉसिबिलिटी विल बी कॅन्सल आउट. पार्ट क्लिअर आहे. जर कॅन्सल आउट होती ना तर इथे ना इथेच कट करून टाकू. त्याचं रिझन आहे थोडंफार कन्फ्युजन नको आहे. ओके. नाव नेक्स्ट कंडिशन त्यांनी म्हटली आहे विच सेज 5 बॉक्सेस आर केप्ट बिटवीन एफ अँड के. ओके. कॉमा विच इज केप्ट ॲट वन ऑफ द पोझिशन बिलो जी. आता कॉमा टाकून हू आलंय, विथ आलंय, विच आलंय. कॉमाची जेव्हा कंडिशन आहे मी तुम्हाला शिकवलं बघा, जवळचा जो व्हेरिएबल आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहे. ओके. सो आय कॅन से 5 बॉक्सेस जे आहे एफ आणि के मध्ये, जो के आहे तो बिलो पाहिजे कोणाच्या, जीच्या. पार्ट क्लिअर आहे. आता जीच्या जर तुम्हाला खाली पाहिजे आणि 5चा फरक पाहिजे तर मला सांगता येईल का 5 असल्यामुळे एकतर एफ इथे येईल किंवा एफ इथे येईल. परत 2 पॉसिबिलिटी आला. म्हटलं अजून कुठे वाचता येईल तर एकदा तो पार्ट चेक करू. त्यांनी म्हटलं या केसमध्ये ए इज केप्ट वन ऑफ दी पोझिशन्स अबव एफ, वन ऑफ दी पोझिशन्स अबव एफ. ठीक आहे, ठीक आहे. काही जणांचं असणार या केसमध्ये की एक्सप्लेनेशन ठीक आहे, बघू त्या केसमध्ये काही नाही, प्रॉब्लेम स्टार्टिंगमध्ये होणारच आहे, ते ॲग्रीड आहे. बघू, माइट बी आन्सर आय गेस जे आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय डी इज जस्ट अबव एच आहे, डी इज जस्ट अबव एच. ओके सर, इट्स नॉट रिटर्न, डी इज केप्ट अबव एच. ओके, ॲग्रीड. डी इज जस्ट अबव एच ची कंडिशन होती. ओके, ठीक आहे, मान्य केलं. समजा जरी ते नसलं असतं तर त्या कंडिशनमध्ये तर बसतंय ना ते या केसमध्ये. ठीक आहे, ते चेक तर करू पुढे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं या केसमध्ये पुढची जी कंडिशन आहे जी, त्यानंतरची कंडिशन आहे ए इज केप्ट वन ऑफ दी पोझिशन अबव एफ. समजा मी जर एफ इथे घेतलं असतं आणि एफ आणि के मध्ये 5 लोकांची कंडिशन घेतली असती तर के इथे आला असता. पण के जो आहे केच्या वरती तुम्हाला ए पाहिजे किंवा ए इज वन ऑफ दी बॉक्सेस अबव पाहिजे या केसमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, ही कंडिशन ना सध्या हे करू. से एफ इज हिअर. सो आय गेस फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. सो आय गेस के इज हिअर. त्यांनी म्हटलंय सर जीच्या खाली का आहेत ते पुन्हा सांगा. ओके, जीच्या खालीची कंडिशन आहे. ठीक आहे, जस्ट वर्ड इन नाही आहे. ठीक आहे, जस्ट वर्ड दिला पाहिजे, मी ॲग्री करतो. वैशाली आहे, शिल्पा आहे, 100% ॲग्री. जस्ट वर्ड दिला असेल ना तर ठीक आहे, ते कंडिशन लिहिताना एखाद्या वेळेस हे झालं असेल, पुढच्या पझलमध्ये नाही होणार. ठीक आहे, नाही तर लक्षात घेऊ आपण. ओके. त्यानंतर त्यांनी म्हटलं की यार एफच्या वरती ए पाहिजे होतं. सो आय कॅन से ए इज हिअर. नेक्स्ट लाईन आय गेस से त्यांनी म्हटलंय वन बॉक्स इज बिटवीन बी आणि सी. बी आणि सी मध्ये एक बॉक्स आहे अशी कंडिशन दिली त्यांनी. ओके, आय इज केप्ट अबव ई अँड ई इज नॉट केप्ट इमिजिएटली बिलो और अबव सी. आता इथे ना एक प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. ती प्रिंटिंग मिस्टेक कुठे झाली एकदा बघा. त्यांनी म्हटलंय ओनली वन बॉक्स बिटवीन बी आणि सी. ते ॲक्च्युली वन बॉक्स बिटवीन बी आणि सी नाही आहे, ती जी कंडिशन आहे ती जी आणि सी मध्ये पाहिजे. ठीक आहे, किंवा तिथे नसेल तर इथे लिहून घेऊ की वन बॉक्स इज बिटवीन जी आणि सी. माइट बी ती रिटेन असेल, तो क्वेश्चन परत एकदा घेऊ आपण. ठीक आहे. सो वन बॉक्स इज बिटवीन जी अँड सी असं याच्यामध्ये पण होतं. ठीक आहे, सध्या मॅनेज करा, फर्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो जी एन सी म्हटलं, सो आय कॅन सी सी इज हिअर. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी पुढची कंडिशन म्हटली आहे आय इज केप्ट अबव बी, आय इज केप्ट अबव ई बट नॉट इमिजिएट अबव, आणि ई इज नॉट इमिजिएट और बिलो सी. ठीक आहे. आता त्यांनी ह्या केसमध्ये म्हटलंय जो आय आहे तो या केसमध्ये कंडिशन दिली आहे आणि लास्ट लाईन त्यांनी इथे ॲड केलं विच इज ई इज नॉट केट इमिजिएटली अबव और बिलो
सी. सो आय कॅन से ई वुड बी हिअर. इथे पण नसणार आहे. सो आय कॅन से ई साठी ही जागा राहणार आहे. किंवा बोल. जी आणि सी पासून ओके, जी आणि सीची कंडिशन. ओके, आय इज केप्ट अबव ई, नॉट इमिजिएटली अबव. तर ईच्या इमिजिएटली अबव आय नको, म्हणजे आय इथे बसणार नाही. सो आय कॅन से आय इज हिअर. आय इज हिअर. सो आय कॅन से वन व्हेरिएबल इज मिसिंग. वन व्हेरिएबल बघा बरं कोणता मिसिंग आहे. सो आय कॅन से वन व्हेरिएबल इज जी. ठीक आहे. आता ठीक आहे, थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल. ॲग्रीड. क्वेश्चन एकदा बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज फोर्थ फ्रॉम द टॉप. कोणता बॉक्स आहे जो फोर्थ आहे टॉपपासून. तर या केसमध्ये फोर्थ फ्रॉम द टॉप म्हटलं तर मला सांगा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सो आय कॅन से एफ इज द फोर्थ बॉक्स विच इज फ्रॉम द टॉप. मला सांगा एफ ऑप्शनमध्ये दिसतंय का. नाही. सो आय कॅन से फॉर माय फर्स्ट आन्सर इज ई. ठीक आहे. ॲग्रीड. जे म्हणताय सर थोडंफार मिस्टेक आहे, 100% क्लिअर आहे. जे म्हणताय सर कंडिशन करत नाही ऋतुजा, ट्रस्ट मी, ती कंडिशन फक्त जी आणि सीची होती की जी आणि सीमध्ये एक बॉक्स आहे. ठीक आहे. ट्रस्ट मी, तो फक्त तेवढाच एक पार्ट आहे. बाकीच्या क्वेश्चनमध्ये ते पर्टिक्युलरली कव्हर केलं आहे. नेक्स्ट त्यांनी म्हटलंय हाऊ मेनी बॉक्स ऑर हाऊ मेनी पीपल सिट बिटवीन के आणि एफ. आता ह्या केसमध्ये के आणि एफमध्ये किती लोक बसले त्यांना म्हणायचं. आय कॅन से फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आय कॅन से 5 people sit between K and F. So if 5 people sit between K and F, so I can say answer should be for second. Answer should be that is B. ओके. थोडंफार होणार आहे, ट्रस्ट मी. फर्स्ट टाइम आहे, तुम्हालाही माहिती आहे. थोडंफार ॲडजस्ट करा. आय विल मेक शुअर की नेक्स्ट क्वेश्चन अजून याच्यापेक्षा भारी आहे. आय विल मेक शुअर की तो पार्ट कम्प्लिटली कव्हर करू. ठीक आहे. सो आय हॅव दिस क्वेश्चन इज क्लिअर टू यू. विल मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. येस, 5 व्हेरी गुड. सृष्टी, सय्यद वेलकम. वैशाली, यूसुफ, हॅपी टू सी यू. चलो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन, दैट इज क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 साठी त्यांचं म्हणणं आहे की थोडा रब करा ना. ओके, विल मूव ऑन दिस. येस, ओनली वन बॉक्स बिटवीनची जी कंडिशन होती प्रशांत, ती जी आणि सीची होती. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर त्या PDF जेव्हा अपलोड करू त्याच्यामध्ये मी मेन्शन करतो की जी आणि सी मध्ये एक बॉक्स आहे. ओके, चल लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. हाय महेश, अखिलेश. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम IBPS PU. अगेन तोच टायमर आहे तुमच्याकडे 3 मिनिट्सचा. सो लेट्स स्टार्ट. तोपर्यंत आय विल रीड युअर कमेंट्स. ट्राय करत राहा. चला म्युझिक पण लावलंय सरांनी तुमच्यासाठी. ट्राय करत राहा. येस, सोनी जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत जी आणि सीचे. आय विल मेक शुअर की जी PDF अपलोड करणार आहे याची तो 100% ती करेक्ट असणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. येस दीपाली, कंडिशन आहे ती कंडिशन ॲग्रीड आहे या केसमध्ये बी आणि सीची. ती बी आणि सीची नव्हती, ती जी आणि सीची आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. म्युझिक नको म्हणताय सर, म्युझिक स्टॉप करा. आमच्या मुलांना नको आहे म्युझिक. आज काय काय आहे आकाश. आज पझल्स आहे, प्री लेवलचे, मेन्स लेवलचे, इनपुट आउटपुट, सिलॉजिझम, इनइक्वालिटीज, एव्हरीथिंग. येस कृष्णा, साऊंड नाही केलंय तुमच्यासाठी. सर रोज होणार का. पहिला हा एक्सपेरिमेंट होऊ द्या, मग तर रोजचं बघू आपण. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. आय कॅन से स्क्वेअर टेबल दिला आहे सच दॅट 4 persons आर सिटिंग मिडल आणि कॉर्नर. ओके, नॉर्मल D आणि A म्हणतोय. सारिका गुड स्पीड, व्हेरी गुड. थँक्यू साई प्रसाद.
आता क्वेश्चनचा अप्रोच बघा, ज्यांच्याकडनं सॉल्व नाही झालंय काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ट्रस्ट मी, हा क्वेश्चन बेसिकपासून एक्सप्लेन करतो. बघा, त्यांनी म्हटलं तुम्हाला स्क्वेअर बॉक्स आहे, स्क्वेअर बॉक्समध्ये कंडिशन त्यांनी दिली आहे विच सेज 4 लोक बसलेत कॉर्नरला, 4 बसलेत सेंटरला. ओके, थोडं ना या साईडला अजून घेऊ सो दॅट प्रॉपरली दिसेल, तर क्वेश्चनच्या मध्ये येणार. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. सो 4 बॉक्सेस आर गिवन टू यू, सेंटर फेसिंग आणि आउटवर्ड फेसिंग आहे. ठीक आहे, कोणते सेंटर आहे बघू एकदा. त्यांनी म्हटलंय द वन सिटिंग इन द मिडल फेसेस सेंटर, जे पण सेंटरला फेस करत आहे फेसेस सेंटर, आणि जे कॉर्नरला फेस करत आहे दे आर फेसिंग आउटसाइड. ओके, आता तुम्ही ना नीट लक्ष द्या, फक्त स्टार्टिंगमध्ये हे समजसाठी की लेफ्ट कोणता आणि राईट कोणता आहे ना, त्यासाठी फक्त डायरेक्शन केले नाही, तर फक्त एक इंडिव्हिज्युअल डायरेक्शन द्या आणि मोकळे व्हा. ओके, चल, फर्स्ट कंडिशन इट सेज F sits second to the right of G and only 3 people sit between F आणि J. ओके, F आणि J मध्ये 3 लोक बसलेत. आता तुम्ही विचार करा ना, आतापर्यंत जेवढे आपण सर्क्युलरचे पझल्स घेतले होते 8 लोक बसले आहेत, तुम्हाला मी शिकवलं बघा, जर 3 लोक मध्ये बसले असं म्हटलंय तर त्याच्यामध्ये जे 2 व्हेरिएबल्स आहेत ते एकमेकांना कसे असणार आहे, येस एव्हरीवन, अपोजिट. तर त्यांना म्हणायचं आहे की F आणि J मध्ये 3 लोक आहेत. से व्हेरेवर आय पुट दी कंडिशन, F इथे घेतलंय तर F आणि J मध्ये आय कॅन से 3 पीपल आहे. ठीक आहे, तुम्ही क्लॉकवाईज जा किंवा तुम्ही अँटी क्लॉकवाईज जा, किती लोक असणार आहे, 3. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एखादं म्हणणार सर वाय F हिअर सेंटर फेसिंग, आउटवर्ड पण येऊ शकतो ना, ॲग्रीड. सो आय कॅन से अजून एक पॉसिबिलिटी येऊ शकते की F इज हिअर आणि J जो आहे तो इथे आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. नेक्स्ट फर्स्ट कंडिशन जी होती, F सिट्स सेकंड टू द राईट ऑफ G. F जो आहे तो सेकंड टू द राईटला पाहिजे, कोणाच्या, Gच्या. सो आय कॅन से इफ G सिट्स हिअर, Gच्या सेकंड राईटला कोण बसला आहे, F. इथे पण बघून टाकू. आता इथे या केसमध्ये मला सांगता येईल का, तर हे आउटवर्ड फेसिंग आहे तर G जो आहे तो इथे दिसणार आहे. थोडं ना बोर्ड आपल्या क्लाससारखा एवढं मोठं नाही आहे, जेवढं आहे त्याच्यात ॲडजस्ट करायला शिका तुम्ही, आता झाली सवय तुम्हाला. ओके, त्यानंतर म्हटलं त्यांनी F इज सेकंड टू द राईट ऑफ G, 3 पीपल आहे F आणि J मध्ये. ओके, 1 पर्सन सिट्स बिटवीन J आणि I, आयदर लेफ्ट ऑर राईट. J आणि I मध्ये एकच जण पाहिजे. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज बघताय, जागा नाही आहे म्हणजे I विल हिअर. इथे बघताय तर J आलाय म्हणजे आय कॅन से I इज हिअर. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर त्यांनी म्हटलंय D सिट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ K अँड नायदर इज अन इमिजिएट नेबर ऑफ I नॉर J. अँड आलंय, फर्स्ट पर्सन आहे का सेकंड पर्सन तुम्ही ठरवा. अँड वर्ड यूज केलंय, इट विल बी युअर फर्स्ट पर्सन. तर त्यांना म्हणायचं की D जो आहे तो सेकंड टू द लेफ्टला पाहिजे, कोणाच्या, Kच्या. सेकंड टू द लेफ्ट अगर है के तो मैं बोल सकता हूँ की D जी जागा आहे ती फिक्स नाही आहे. म्हटलं थोडं अजून वाचू पुढे. त्यांनी म्हटलं D आणि E मध्ये पण परत किती लोक बसलेत, 3. कॉमा हु डज नॉट सिट ॲट दी कॉर्नर, कॉमा टाकून हु आलाय म्हणजे E जो आहे तो कॉर्नरला बसणार नाही. इथे थोडं कॉमन सेन्स वापरू. जर त्यांना म्हणायचं आहे की जो व्हेरिएबल आहे E तो कॉर्नरला बसणार नाहीये, तर मला सांगता येईल का सगळे कॉर्नर तर फुलफिल करून टाकले. जर सगळे फुलफिल केले तर E साठी जागा आहे का इकडे, नाही. सो आय कॅन से दिस पॉसिबिलिटी कॅन बी एलिमिनेटेड. E साठी जागाच नव्हती. तर मला सांगता येईल का इथे जर मी डोकं लावतोय या केसमध्ये कंडिशनमध्ये वाचताना, तर त्यांना म्हणायचं आहे की ओनली 3 पीपल सिट बिटवीन D आणि E. जर D आणि E ची कंडिशन म्हणताय इथे जागा आहे, ठीक आहे. ओके, सेकंड पॉसिबिलिटीमध्ये ॲग्रीड. तर त्या केसमध्ये ओनली 3 पीपल सिट बिटवीन D आणि E, कॉमा हु डज नॉट सिट ॲट दी कॉर्नर. ओके, समजा E इथे घेतलं आणि D इथे आहे, ठीक आहे. त्यांना म्हणायचं आहे D सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ K. D सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ K. D आणि A फर्स्ट पर्सन, I आणि सर J आणि I इमिजिएट नेबर झाले. ओके, ओनली 1 पर्सन सीट्स बिटवीन J आणि I. ओके, ठीक आहे, एक कंडिशन राहिली इकडे, ठीक आहे, कुछ प्रॉब्लेम नाही बॉस, स्टार्टिंग में होता है. ओनली 3 पर्सन सीट बिटवीन D आणि E, ती कंडिशन फुलफिल केली. D सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ K आणि K I आणि J चा नेबर नको. K जर I आणि J चा तो नेबर नको म्हणताय तुम्ही या केसमध्ये, तर समजा हिअर D सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ
के. आता डी जर सेकंड टू द लेफ्ट ऑफ के म्हणतात तर इथे तर जागा राहणार नाही, कारण की परत या केसमध्ये राईट साईड होतं आणि इथे के बसू शकत नाही. सो आय कॅन से डी आणि ई इथे बसणार नाही. ठीक आहे. सो आय कॅन से इफ डी सीट्स हिअर, पण के ची कंडिशन दिली त्यांनी या केसमध्ये. सो विच सेज डी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ के अँड नायदर इमिजिएट नेबर ऑफ, जो डी आहे तो आय एन जीचा नेबर नको. ठीक आहे. डी इथे घेऊ, ईची कंडिशन इथे, आणि या केसमध्ये सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. एक व्हेरिएबल राहतोय, आय गेस तो व्हेरिएबल आहे डी ई एफ. डी झाली, ई झाली, एफ, त्यानंतर आहे दॅट इज जी. जी बसला आहे एच आय जे. एच व्हेरिएबल इज फेसिंग. I hope this part is clear to you. Let's see question number 1. Question number 1 says who is sitting second to the right of J? J के second to the right कौन बैठा है बताओ. J च्या second to the right ला कौन बसला है? G. Answer is D. Very good Vaibhav. Second, who is sitting opposite to H? H च्या opposite कौन बसला है? K. So I can say first चा answer आहे या केस मध्ये. Who is sitting opposite to, who second to the right? G. या केस मध्ये answer is Delhi. सेकंड मध्ये हु इज अपोजिट टू एच? एच अपोजिट आहे के. सो आन्सर शुड बी ए. दिस इज द आन्सर. पार्ट क्लिअर आहे? गुड. चलो ओके. डी आणि जे सोबत नाही. येस, कंडिशन ती नंतर बसवली मी. डी आणि जे सोबत नाही, स्टार्टिंग मध्ये हे झालं. ओके ओके. येस प्लीज पॉसिबिलिटी. येस आय एक्सप्लेन दिस क्वेश्चन. फक्त प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये ना प्रिंटिंगमध्ये काही कंडिशन्स आय गेस फुलफिल झालेत नाही आणि पी आणि क्यूची कंडिशन दिसत नाही. तर आय गेस तो एक पार्ट क्लिअर करू सध्या. येस तो पार्ट क्लिअर करू आकाश. काहीच पॉसिबिलिटी लिहून का? ओके, पॉसिबिलिटी लिहायची सध्या तर गरज नाही, शेवटी तो क्वेश्चन एकदा चेक करू आपण. ठीक आहे. चल, द फोर्थ क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू विच सेज ओनली फ्यू ब्लॅक इज व्हाईट अँड ऑल येल्लो इज व्हाईट. कन्क्लुजन दिले तुम्हाला. येस विल टेक दॅट क्वेश्चन लास्टमध्ये, नो प्रॉब्लेम. लेट्स टेक सिलॉजिझम. ठीक आहे. येस 5चा डिफरन्स घेऊ. सिलॉजिझमला सुरुवात करा. स्टार्ट विथ सिलॉजिझम. तुम्हाला 30 सेकंड देतो सिलॉजिझमसाठी. फर्स्ट फॉलो, फर्स्ट अँड सेकंड ऑल फॉलो. येस योगेश, श्रद्धा. ठीक आहे. कंडिशन्स एकदा दिले तुम्हाला. विच सेज ओनली फ्यू ब्लॅक इज व्हाईट. ओके, ओनली फ्यू ब्लॅक इज व्हाईट. इनिशियल पासून सुरुवात करू. ओनली फ्यू म्हटलंय म्हणजे काही पार्ट होणार आहे, काही पार्ट होणार नाही. त्यानंतर म्हटलंय ऑल येल्लो इज व्हाईट. सगळा सगळा जो येल्लो दिलाय तो या केसमध्ये काय पाहिजे तुम्हाला? दॅट इज व्हाईट. ठीक आहे. चल, फर्स्ट कन्क्लुजन सम ब्लॅक आर नॉट व्हाईट. आता एक नवीन मेथड सांगतो बघा. आय गेस आपल्या मुलांना तर क्लिअर आहे, पण थोडंफार काही जणांना प्रॉब्लेम असतो. त्यांनी म्हटलं या केसमध्ये दॅट इज सम ब्लॅक आर नॉट व्हाईट. आता विचार करा, सम ब्लॅक आर नॉट व्हाईट. ठीक आहे. जेव्हा पण सम नॉटची कंडिशन दिली आहे तेव्हा तुम्ही कशाने काउंटर करतात? येस एव्हरीवन, जेव्हा तुम्हाला सम नॉटची कंडिशन दिली तुम्ही कशाने काउंटर करतात? पॉसिबिलिटी ऑफ ऑल. आता जर तुम्ही काउंटर करताय, सो आय कॅन से ऑल बी कॅन बी डब्ल्यू. मला सांगा सगळा बी जो आहे तो डब्ल्यू मध्ये जाईल का? सगळं बी जर डब्ल्यू मध्ये गेलं तर मला सांगता येईल का हा जो पार्ट आहे तो त्यालाही घेऊन जाणार आहे? अलाउड आहे का? नाही. सो आय कॅन से ऑलची पॉसिबिलिटी झाली तुमची फॉल्स. इफ दिस इज फॉल्स, आन्सर विल बी ट्रू. सो आय कॅन से फर्स्ट कन्क्लुजन फॉलोज. सेकंड चेक करू. त्यांनी म्हटलंय ऑल ब्लॅक कॅन नेव्हर बी व्हाईट इज ए पॉसिबिलिटी. ऑल ब्लॅक कॅन नेव्हर बी व्हाईट इज ए पॉसिबिलिटी. ओके, विल यूज दॅट स्पेस ऑल्सो. आता मला सांगा ऑल ब्लॅक कॅन नेव्हर बी व्हाईट. आता ऑल कॅन नेव्हर बी, ऑल नॉट, सम नॉट, ऑल कॅन नेव्हर बी, हे सगळ्या एकच गोष्टी. त्यांना म्हणायचं आहे सगळा बी हा कधी डब्ल्यू होणार नाही. मला सांगा सगळा बी हा डब्ल्यू होईल का कधी? नाही. आता चेक केलं ना, सम बी इज नॉट डब्ल्यू. सो आय कॅन से दिस इज ट्रू. जर एखादी कंडिशन ट्रू आहे तरीही तुम्ही आम्हाला त्याची पॉसिबिलिटी विचारताय. सो आय कॅन से आन्सर इज फॉल्स. ज्यांचा आन्सर ऑल फॉलो होतो एकदा चेक करा. परत एकदा रिपीट करतो शांत डोक्याने, काहीच टेन्शन नाही. बघा
त्यांनी म्हटलंय ऑल बी कॅन नेव्हर बी डब्ल्यू इज ए पॉसिबिलिटी. त्यांना म्हणायचं सगळं बी हे डब्ल्यू होणार नाही याची पॉसिबिलिटी आहे का. पॉसिबिलिटी म्हटलं 2 मिनिटं साईडला झाकून ठेवा, असं वाचा. ऑल बी कॅन नेव्हर बी डब्ल्यू. ठीक आहे. आता सम नॉट, ऑल कॅन नेव्हर बी, सम कॅन नेव्हर बी, या सगळ्यांचा अर्थ एकच होतो की काही पार्ट त्याच्यामध्ये जाणार नाहीये. क्लिअर आहे. सो ऑल बी कॅन नेव्हर बी डब्ल्यू, सगळं बी हा कधी डब्ल्यू मध्ये जाणार नाही. नाहीतर तुम्ही एक असं काम करू शकता, ह्यालाही तुम्ही ऑलच्या पॉसिबिलिटीने काउंटर करा. ऑल बी कॅन नेव्हर बी डब्ल्यू, येस ट्रू. पार्ट क्लिअर आहे. ऑलची पॉसिबिलिटी झाली तुमची फॉल्स, तर नेव्हर बी मध्ये आन्सर विल बी ट्रू. जर एखादी कंडिशन ट्रू आहे तर पॉसिबिलिटी मध्ये विल बी आन्सर विल बी फॉल्स. याला आपल्या लँग्वेजमध्ये एकदा एक्सप्लेन करतो बघ, काय जणांचे डाऊट्स. येस, से माय नेम इज यश, इट इज अ कंडिशन. जर मी म्हणतोय माय नेम बिंग यश इज ए पॉसिबिलिटी, ती ह्या केसमध्ये काय असणार आहे, फॉल्स, बिकॉज इट इज ऑलरेडी बिलिंग ट्रू. पार्ट क्लिअर आहे. ओके. सो फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स. लेट्स टेक थर्ड. ओनली इफ यू व्हाईट इज ब्लॅक, ओनली इफ यू व्हाईट इज ब्लॅक. ओके, याला एक ऍड करू, थर्ड कन्क्लुजन. हे जे नवीन मुलं आहेत ना, हे नीट बघा. त्यांनी ओनली इफ यू म्हटलंय, ह्याला ना डायरेक्टली पण आन्सर येईल. मी डायरेक्टली पण सांगतो कसं आहे, आणि ह्याला मेथड पण कशी ते एकदा बघ. ओनली इफ यू इज नथिंग बट ॲडिशन ऑफ सम प्लस सम नॉट, ह्याला म्हणतात ओनली इफ यू. ठीक आहे. समचा अर्थ झाला या केसमध्ये की काही पार्ट डब्ल्यू आणि बी मध्ये कॉमन आहे का. येस, दिस पार्ट इज कॉमन. ठीक आहे. तर इथे ती कंडिशन ट्रू आहे. सम नॉट पण ट्रू पाहिजे, म्हणजे सम डब्ल्यू इज नॉट ब्लॅक हे ट्रू पाहिजे. मला सांगा सगळं डब्ल्यू हे ब्लॅकमध्ये जाऊ शकतं ना. तुम्ही अशी डायग्राम काढू शकतात की दिस इज डब्ल्यू, दिस इज ब्लॅक, हा काही पार्ट आहे ब्लॅकचा जो कधी डब्ल्यू मध्ये जाणार नाही. पॉसिबिलिटी तर आहे. दॅट मीन्स सम नॉट कंडिशन विल बी फॉल्स. इफ वन कंडिशन इज ट्रू, सेकंड कंडिशन इज फॉल्स, ओव्हरऑल आन्सर विल बी फॉल्स. तर इन दिस केस आन्सर विल बी एग्रीड. आता ही झाली बेसिक. आता एक्झाममध्ये तुमच्याकडे एवढा वेळ तर नाही आहे. आता ह्या केसमध्ये आपली लँग्वेज कशी, डोक्यात ठेवा. ओनली इफ यू बी इज डब्ल्यू असं जर म्हटलंय आणि तुम्हाला ऑपोजिट विचारलंय तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. त्याला डोकं लावू नका. पार्ट क्लिअर आहे. चल. येस सर, कॅन यू मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. चल, नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू. ओनली वन. व्हेरी गुड. कल्याणी, महेश, सृष्टी, अजय, वैशाली, प्राउड ऑफ यू. सेकंड अँड थर्ड फॉल्स चलेगा. वैभव, ऑल फॉलो नाही होणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वांटचे लेक्चर, इंग्लिशचे लेक्चर केव्हा आहे ते मी लास्टमध्ये सांगणार आहे. तुम्ही फक्त ह्या कॉन्सन्ट्रेट करा ह्या क्वेश्चनवर. ठीक आहे. चलो, द क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू. विच सेज ऑल मार्कर्स आर इरेजर्स. ओके. विच सेज ऑल मार्कर्स आर इरेजर्स. इधर और सेकंड फॉलो श्रद्धा सिंह, इधर और. ठीक है, चलेगा. देखते आगे. त्यानंतर म्हटलं सम इरेजर्स आर पेन्सिल. काही इरेजर्स या केसमध्ये काय पाहिजे, पेन्सिल. ओनली फ्यू पेन्सिल आर स्केल. काहीच पेन्सिल या केसमध्ये काय पाहिजे, स्केल, म्हणजे काही पार्ट राहणार नाही. ठीक आहे ना. 2 मिनिटं थंड घ्या. आन्सर करू नका सध्या. मला सांगू तर त्या कोणती कंडिशन तुमच्याकडनं राहून गेली किंवा कोणती क्लिअर झाली पाहिजे. 2 मिनिटं थंड घ्या. सम स्केल आर नॉट मार्कर. सम स्केल आर नॉट मार्कर. जे जुनं मुलं आहेत ना ते तर हे ओरली करतील. काही जणांना थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यांच्यासाठी मी थोडं बेसिकमध्ये सांगतो बघा, थोडं नीट शॉर्टमध्ये. ठीक आहे. त्यांना म्हणायचं आहे सम स्केल आर नॉट मार्कर. सम स्केल आर नॉट मार्कर. आता आपल्या लास्ट बेंचेस लँग्वेजवर फक्त एकच उत्तर द्या की स्केल आणि मार्करमध्ये कुठेही निगेटिव्ह कंडिशन आहे का.
स्केल आणि मार्करमध्ये दिस इज स्केल अँड दिस इज मार्कर, कुठे निगेटिव्ह कंडिशन आहे का? नाही. तरी त्यांनी निगेटिव्ह कंडिशन विचारली तर डायरेक्टली आन्सर काय पाहिजे? फॉल्स. कोणी म्हणा सर हे काय निगेटिव्ह कंडिशन, त्यांनी जीव द्या, कारण की ते पी आणि एसची निगेटिव्ह कंडिशन आहे. एस आणि एम मध्ये आहे का? नाही. तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. एक काउंटर क्वेश्चन तुमच्यासाठी, जर त्यांनी असं म्हटलं असतं सम स्केल इज नॉट मार्कर इज ए पॉसिबिलिटी, तर काय आलं असतं ते कमेंटमध्ये लिहा, मी वाचून आन्सर सांगतो, शेवटी घेऊ तो आन्सर. सेकंड, त्यांनी म्हटलंय सम पेन्सिल आर नॉट स्केल. ओके, सम पेन्सिल आर नॉट स्केल, मागच्या क्वेश्चनमध्ये डिस्कशन झालंय. सम पेन्सिल आर नॉट स्केल, याला काउंटर कसं करणार आहे तुम्ही? येस एव्हरीवन, ऑल पेन्सिल कॅन बी स्केल. हे ओरली करायचं आहे, हे मी तुमच्यासाठी फक्त लिहून देतोय की कन्सेप्ट काय आहे. एक्झाममध्ये ओरलीच म्हणा की सगळा पी हा एस मध्ये जाईल का? सगळा पी हा एस याला जाऊ देणार आहे का पी? नाही. सो आय कॅन से दिस इज फॉल्स. इफ दिस इज फॉल्स I can say this is true. So first is false, second is true. I hope this part is clear to you. Okay. So third. Good. True, false, true, false. Yes, Pramit, very good. Next, त्यांनी म्हटलंय all scale are marker. All scale are marker. दिसतंय का? नाही. डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. आता या केसमध्ये ना याला पॉसिबिलिटीला 2 मिनिटं साईडला ठेव. आता तुम्ही आन्सरकडे नीट बघा जे तुम्ही टिक केले. सम नॉट पी एन एस मध्ये आहे. येस, आन्सर विल बी ट्रू. ओके. आता इथे सम नॉट ऑल सम, व्हेरिएबलच्या पोझिशन सेम, कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली false. Conclusion individually false. Variables are same. It has a pair of all and some not. Yes everyone, all आणि some not चा pair पाहिजे. तर या केसमध्ये I can say first and third will be your either or condition, whereas second is true. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे लिहायचं आहे, जर ऑल आणि सम नॉट साठी जर इधर ऑर आहे तर अजून दुसरी कोणती कंडिशन आहे जिथे इधर ऑर लागतं? तिथे व्हेरिएबल शुड बी सेम प्लस कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली फॉल्स. मी वाचतोय ते कमेंट, जे तुम्हाला आन्सर याच्यासाठी म्हटलं होतं मी तुम्हाला. सम पी इज नॉट एस इज ए पॉसिबिलिटी. सम पी इज नॉट एस इज ए पॉसिबिलिटी. आन्सर विल बी फॉल्स. कंडिशन इज ऑलरेडी ट्रू. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू यू. चलो, आता इथे जर हा पार्ट क्लिअर असेल तुमचा, तर नेक्स्ट विल मेक शुअर की पुढचे जे व्हिडिओज आहेत या केसमध्ये विल टेक न्यू क्वेश्चन्स रिगार्डिंग टू सिलॉजिझम्स. आता ज्यांना सिलॉक्सचा एखादा प्रॉब्लेम आहे, नो एनी सम, येस नो एनी सम, वेशन व्हेरी गुड. ज्यांना प्रॉब्लेम आहे सिलॉजिझममध्ये, तुमच्यासाठी 6 लेक्चर सिलॉजिझमचे समपासनं ओनली फ्यू पर्यंत एक डाऊट, एक क्वेश्चन मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे, जे ॲक्च्युअल एक्झाममध्ये विचार, ते तुम्हाला फ्री आहे. ते आपलेच म्हणून ते सगळ्यांसाठी फ्री आहे तुम्हाला. तर मेक शुअर की तो पार्ट तुमचा कम्प्लिटली क्लिअर आहे. क्लिअर इथपर्यंत? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. अरे सर नो, चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. Okay. So now next question. Answer is mother. Directly Kaustubh, you're the first one to answer. Very good. So, pointing towards a woman in a photograph, man says she is the mother
ऑफ द फादर ऑफ माय वाईफ्स ओनली सन. आता ह्या क्वेश्चनला ना पॉइंटिंग टुवर्ड्स डायरेक्शन क्वेश्चन्स आहे जे ब्लड रिलेशनचे आहे. आता इथे तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे, विथ रिस्पेक्ट टू नेम तुम्ही जेंडर डिफाईन करू शकता. दॅट मीन्स जो मॅन आणि वुमनची कंडिशन दिली आहे तुम्ही मेल आणि फिमेलची कंडिशन डिसाईड करू शकतो, तो पार्ट. दुसरा, ह्याला ना दोन वेजने सॉल्व्ह करू शकतात. एक, ज्यांची वोकॅबरी बऱ्यापैकी चांगली आहे ते डायरेक्ट सिंगल लाईनमध्ये सॉल्व्ह करू शकतात. बाकी जे आपल्यासारखे आहेत कंडिशनमध्ये काही फार प्रॉब्लेम होऊ शकतं, त्यांच्यासाठी एक मेथड सांगतो बघा. नीट समजा विल हॅव अ कंडिशन विच सेज शी इज दी मदर. कंडिशन लिहून घेऊ सो दॅट एक मेथड सांगतो तुम्हाला. शी इज दी मदर ऑफ द फादर. लिहून का देतोय त्याचा रिझन पण पुढे एक्सप्लेन करणार, थोडं पेशन्स ठेवा फक्त. ऑफ माय वाईफ्स माय वाईफ्स ओनली सन. हाऊ इज दॅट वुमन रिलेटेड टू दॅट मॅन. ओके गेम. काहीच करू नका, नीट लक्ष द्या जे नवीन मुलं आहेत. सिम्पल. आता मला सांगा या केसमध्ये जो स्पीकर आहे जे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये विचारले, हु इज द स्पीकर. आय कॅन से मॅन. तो रिलेट करतो एक वुमेन सोबत. ॲग्रीड. आता तो म्हणतोय या केसमध्ये की काहीतरी कंडिशन दिली त्याच्यामध्ये की शी इज दी मदर ऑफ द फादर ऑफ माय वाईफ्स ओनली सन. ओके, आपलं काम काय आहे, टार्गेट दिस वर्ड दॅट इज माय. याला टार्गेट करा. माय वर्ड तो स्वतःसाठी यूज करणार आहे ना. जर मी म्हटलं या केसमध्ये आपण क्लासमध्ये बसलो असतो आणि आपण जर एकमेकांशी इंटरॅक्ट करतो म्हटलं युअर वॉच, युअर आय कार्ड, युअर मोबाईल फोन हे म्हणणार आहे. आणि माझ्यासाठी म्हटलं माय वॉच, माय मोबाईल, माय टॅबलेट. क्लिअर आहे. तर ह्या केसमध्ये तो म्हणतोय माय वाईफ्स ओनली सन. माय वाईफ्स ओनली सन. तर या केसमध्ये तो आला मॅन इकडे. या केसमध्ये दॅट इज वाईफ, वाईफचा ओनली सन. आता मी हे वाईफ का लिहितोय कारण की तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की नेमकं काय कंडिशनमध्ये आहे. सो आय कॅन से वाईफ ओनली सन. आता माय वर्डपासून जोपर्यंत फुल स्टॉप भेटत नाही तोपर्यंत कंटिन्यूस घ्या. माय वाईफ्स ओनली सन. फुल स्टॉपपर्यंत ही कंडिशन फुलफिल केली, इथपर्यंत आलो. आता माय वर्डच्या इमिजिएट लेफ्टला कोणतं व्हेरिएबलची कंडिशन दिली आहे, फादर. क्लिअर आहे. तर या केसमध्ये माय वाईफ्स ओनली सन इथपर्यंत आलो. ह्या कंडिशन नंतर माय वर्डच्या इमिजिएट लेफ्ट जी कंडिशन आहे त्याला फॉलो करा, दॅट इज फादर. सो या केसमध्ये ह्याचा फादर म्हणजे तो स्वतः मॅन झाला. त्यानंतर मागे या मदर म्हणजे या केसमध्ये दॅट इज ह्या वुमन बद्दल तो बोलतोय. सो इन दिस केस हाऊ इज दॅट वुमन रिलेटेड टू दॅट मॅन इज मदर अँड हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू दॅट वुमन दॅट इज सन. आता एक काउंटर क्वेश्चन माझ्याकडनं, प्रत्येक क्वेश्चनवर काउंटर क्वेश्चन असतात. समजा मी असं म्हटलं असतं ह्याला एक ब्रदर आहे, ह्याला एक ब्रदर आहे. मी म्हटलं असतं फर्स्ट क्वेश्चन आपला घेऊ. समजा याला नाव देऊन टाकू एक्स, हे वाय आणि हे झालं झेड. जेंडर फिमेल, मेल आणि सन असल्यामुळे हे पण मेल. ठीक आहे. मी जर म्हटलं तुम्हाला हाऊ इज एक्स रिलेटेड टू वाय, मला सांगा बरं आन्सर. हाऊ इज एक्स रिलेटेड टू वाय, काय लागणार एक्स वायचं. हाऊ इज एक्स रिलेटेड टू वाय. येस अगेन, हाऊ इज एक्स रिलेटेड टू वाय. आय कॅन से एक्स इज ग्रँड मदर. एक्स ही ग्रँड मदर लागणार आहे कोणाची, वायची. ठीक आहे. आता जर एक्स ग्रँड मदर आहे तर जो एक्सचा ब्रदर आहे दॅट इज झेड. हाऊ इज झेड रिलेटेड टू वाय. हाऊ इज झेड रिलेटेड टू वाय, दॅट इज युअर ग्रँड अंकल. RBI असिस्टंटमध्ये क्वेश्चन आला होता, दॅट इज येस RBI असिस्टंटमध्ये क्वेश्चन आला होता. जर म्हटलं की ग्रँड मदर किंवा ग्रँड फादरचे जे सिबलिंग्स आहेत विथ रिस्पेक्ट टू दर ग्रँड चिल्ड्रन विल बी कॉल्ड एज ग्रँड अंकल और ग्रँड आंट. Yes, everyone answer is correct. Shubham gi good, everyone. Yes, Shivani. Chalega. Chalo, I hope this part is clear to you. So I can finally say how is that woman related to man? Answer is B, that is mother. आता एक पार्ट इथे लक्ष द्या. 4ची वेळ दिली होती तुम्हाला. ॲग्रीड. आता सेशन तर वाइंड अप आहे किंवा काही अनाउन्समेंट वगैरे आहे त्याच्यावर तर एकदा बोलू आपण. आता मला वाटतं की इनइक्वॅलिटीज आणि इनपुट आउटपुट राहिले बघा. थोडा एक जर मला तुम्ही 5 मिनिटाचा एक्सटेन्शन दिला तर आय विल एक्सप्लेन बोथ दी क्वेश्चन्स इन अ व्हेरी सिम्पल मॅनर सो दॅट एव्हरीवन वुड अंडरस्टँड. तर 5 मिनिटं एक्सटेंड करू का हे तुमच्यावर आहे. येस ऑर नो. 5 मिनिटं एक्सटेंड करू का.
येस ग्रँड अंकल संकेत बरोबर आहे. चालेल 5 मिनटं, फक्त 5 मिनटं. विल टेक इनइक्वालिटीज, दॅट इज विल मेक शुअर की क्वेश्चन नंबर कोणता सुरू आहे सर? 6 सुरू आहे ना. 7 तोच ब्लड रिलेशनचा आहे. पुढे करून 8 ट्राय करू. 8 बघा बरं क्वेश्चन येता येईल का आपल्या मुलांसाठी. क्वेश्चन नंबर 8 इनपुट आउटपुट आहे. इनपुट आउट शेवटी घेऊ. इनइक्वालिटीजचा एक क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 9 एकदा बघा बरं. येस दॅट्स द क्वेश्चन सर. करा. येस 30 सेकंड्स ऑन दी क्लॉक. मला एक जण पण पेन्सिल उचलणार नाही, एक जण पण नाही. मला ते 5ही क्वेश्चन्स ओरली पाहिजे. आय वॉन्ट ऑल दोज 5 क्वेश्चन्स ओरली डन. थोडं मोठं करा, मी स्क्रीन साईडला होतोय सो दॅट दॅट क्वेश्चन इज विजिबल टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. ओके. चला ट्राय करा बरं लवकर. चला लवकर. चला आन्सर्स. ते काही आन्सर करू नका. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ प्रॉपरली करा. फर्स्टचा आन्सर काय आहे, सेकंडचा आन्सर काय, थर्डचा आन्सर काय. काही गोळ्या मारताय. ट्रू फॉल्स, सेकंड इज ट्रू, ट्रू, थर्ड. अरे ते नाव तर द्या. येस अखिलेश, विकास, किरण, अमन. अमन नाम लिख. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, सेकंड, थर्ड, फोर्थ. कोणता ट्रू आहे कोणता फॉल्स आहे नाव लिहा. कॉर्नरला बोर्डची कंडिशन्समुळे. परफेक्ट सर, थँक्यू. चला स्टार्ट करतोय आन्सर द्यायला. फर्स्ट सेकंड थर्ड इधर हवा नाही तर डायरेक्ट जीव द्या, काहीच विचार करू नका. ओके. फर्स्ट आर पासून क्यू कडे जायचं आहे तुम्हाला. मला सांगा आर पासून क्यू, क्यू पासून आर आहे का आर पासून क्यू आहे? येस क्यू पासून आर आहे. मला सांगता येईल का क्यू पासून जर आर कडे जायचं असेल तर क्यू पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून टी, टी पासून आर. गाडी जर पोहोचती आहे, मला सांगा गाडी जर पोहोचली आहे, जो हा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे क्यू पासून आरचा, हा ॲटलिस्ट वन्स आला पाहिजे. सो आय कॅन से क्यू पासून आर गाडी पोहोचते तर फर्स्ट इज ट्रू. मला सांगा एफ पासून मला टी कडे जायचं आहे. मला सांगा एफ पासून टी कडे जाता येईल का? एफ पासून एस, एस पासून क्यू गाडी पोहोचते का? नाही. तर पुढे चेक करायची गरज आहे का तुम्हाला? नाही. सो आय कॅन से फर्स्ट कन्क्लुजन और द फर्स्ट आन्सर इज ओनली फर्स्ट इज ट्रू. थोडं साईडला लिहायला सांगताय. ओके. सो आय कॅन से थोडं कोपऱ्यातच लिहू आपण आपल्या क्लाससारखं. आय कॅन से फर्स्ट फॉलो. चालेल सर. थोडं आउट ऑफ फोकस आहे का? ओके. थोडं अजून साईडला घे. बोर्डची मेथड ना आपल्या क्लास आणि याच्यावर थोडा फरक. ठीक आहे. सो आय कॅन से फर्स्ट फॉलो. चलेगा? ओके. सो फर्स्ट इज ट्रू. सेकंड डी पासून डब्ल्यू. फर्स्ट अंकुश सगळे आन्सर आले, दीपकचा आन्सर आले, पूनमचा आन्सर आला आहे. व्हेरी गुड. चलो सेकंड चेक करते. डी इक्वल टू डब्ल्यू. मला सांगा डी आणि डब्ल्यू कुठे इक्वल दिसतंय का? नाही. मी डोकं लावणार पण नाही. पण थोडं विचार करा. डी पासून आर, आर पासून डब्ल्यू. तर मला सांगता येईल का? इथे गेम झाला असतं माझं पण. डी पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून आर. तर मला सांगता येईल का तिघांची एज सारखी आहे? तर तुम्ही डी म्हणा का डब्ल्यू म्हणा, काय फरक पडणार आहे का? नाही. सो आय कॅन से फर्स्ट कन्क्लुजन इज ट्रू. नेक्स्ट डी पासून इकडे जाता येईल का बघू. डी पासून इकडे जर म्हटलं तर डी पासून आर, आर पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून ई. गाडी पोहोचतीये कंटिन्युअस. या केसमध्ये ॲटलिस्ट वन सिम्बॉल पाहिजे. अलाउड आहे आणि तो कम्प्लिटली आहे. सो आय कॅन से सेकंडचा जो आन्सर आहे आय कॅन से बोथ फॉलो. चला लवकर वाइंड अप करू. येस
एफ पासून डब्ल्यू का डब्ल्यू पासून एफ, लवकर चेक करा. एफ पासून डब्ल्यू, एफ पासून जर डब्ल्यू कडे जायचं असेल तर एफ पासून एम, एम पासून एल, एल पासून क्यू, क्यू पासून डब्ल्यू. बट द प्रॉब्लेम इज जो कोणता सिम्बॉल दिला तो ॲटलिस्ट वन्स पाहिजे. तो कंटिन्युअस मध्ये कुठे दिसतोय का तुम्हाला? नाही. सो आय कॅन से थर्ड फर्स्ट इज फॉल्स. त्यानंतर त्यांनी म्हटलं क्यू इक्वल टू एफ. मला सांगताय क्यू इक्वल टू एफ, गाडी पण पोहोचत नाही तर डायरेक्टली आन्सर विल बी फॉल्स. सो आय कॅन से third conclusion will be that is false. So I hope that part is clear to you. So answer will be that is either or वाले काही डोकं लावू नका. ते दिसतं तुम्हाला की डायरेक्ट इधर और कडेच डोकं लावता तुम्ही. इधर और साठी दोन्ही कंडिशन ट्रू झाले पाहिजे ना, ऍड करू नंतर डोकं लावता त्याला. फोर्थ, ओ पासून के का के पासून ओ, ओ पासून के कडे जायचं तुम्हाला. ओ पासून पी, पी पासून डी, डी पासून टी, टी पासून आय, आय पासून के. गाडी पोहोचतीये. आता गाडी जर पोहोचते तर जो सिम्बॉल आहे या केसमध्ये तो कसा आहे एकदा बघू. ओ पासून पी कंटिन्युअस आला आहे, पी पासून डी पण कंटिन्युअस आहे, डी पासून टी आणि टी पासून आय, आय पासून के. ॲटलिस्ट वन्स आलाय आय आणि के मध्ये. सो आय कॅन से फोर्थ फर्स्ट कन्क्लुजन इज ट्रू. एल पासून डी, जर तुम्ही एल पासून डी कडे म्हणताय तर एल पासून डी कडे जाताना एल पासून के, के पासून पुढे कुठे जाता येईल का तुम्हाला? नाही. सो आय कॅन से फॉर फोर्थ पार्ट दॅट इज फर्स्ट कन्क्लुजन विल बी ट्रू. लास्ट, जी पासून झेड का झेड पासून जी, एकदा बघा बरं. जी पासून झेड, जी पासून सी, सी पासून एक्स जाता येईल का? नाही. सो आय कॅन से आन्सर विल बी फॉल्स. सी पासून यू कडे बघू. सी पासून जी, जी पासून एफ, एफ पासून यू. गाडी पोहोचतीये, सिम्बॉल ॲटलिस्ट वन्स पाहिजे तर तो एफ आणि यू मध्ये अवेलेबल आहे. सो आय कॅन से फर्स्ट इज फॉल्स, सेकंड वन आन्सर विल बी ट्रू. पार्ट क्लिअर आहे. सो आय कॅन से लास्ट पार्ट आन्सर विल बी दॅट इज सेकंड फॉल. प्लीज चेक थर्ड, डब्ल्यू इक्वल टू क्यू. अबे डब्ल्यू इक्वल टू क्यू मध्ये थर्ड मध्ये हा ना, मग क्यू इक्वल टू नाही, काही डोकं लावून येतं. इक्वल टू साठी कॉमन दिसतं म्हणजे ते इक्वल कसं दिसणार आहे? ग्रेटर आणि इक्वल दोन्ही ना ट्रू होत आहे. दोघांनाही ॲड केलं थर्डमध्ये. ओके, दोघांना जर ॲड केलं तर ठीक आहे ना, बघून घेऊ. जर तुम्ही दोघांना ॲड करताय दॅट इज डी इक्वल टू डब्ल्यू करूनच घेऊ ना आता. आणि डी इक्वल टू ई हे ॲड केलं, हे डी, डब्ल्यू आणि ई तुमचे इक्वल आहे का? फटके देणार आहे. डब्ल्यू आणि ई कुठे इक्वल दिसते रे? काही डोकं लावतो. फॉल्स. कंडिशन वाईज मध्ये कुठे दिसतंय? डब्ल्यू डी आणि याच्यामध्ये ऍड कसं करणार डब्ल्यू आणि ईचे? अच्छा, ओके. चल, लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन दॅट इज युअर इनपुट आउटपुट. लास्ट क्वेश्चन दॅट इज युअर इनपुट आउट. दॅट इज क्वेश्चन नंबर 8 सर. 8 या 9? 8 आहे सर. येस. Can we increase the size? अच्छा, मी सेकंड क्वेश्चन. ओके, ओके, ॲग्रीड. थर्ड बघा सर, थर्डमध्ये क्यू डब्ल्यू डब्ल्यू एफ. ठीक आहे, ती कंडिशनमध्ये एकदा होऊन जाईल. थर्डची कंडिशन ना, ठीक आहे, चालेल. एकदा चेक करू. क्वेश्चन नंबर 8 सर. ओके, थोडं स्क्रीन मोठं करता येईल. फक्त त्याचं लॉजिक डिस्कस करून लास्ट स्टेपचा आन्सर आहे का एकदा चेक करू. लॉजिक, येस. ओके, लॉजिक तुम्ही सांगणार आहे मला. लॉजिक नो नंबर डिसेंडिंग ऑर्डर
नंबर डिसेंडिंग काही म्हणू नका. नंबर डिसेंडिंग ऑर्डर कसं येणार आहे? परत एकदा चेक करा. येस एव्हरीवन, मी लॉजिकसाठी वेट करतोय. मला पहिले लॉजिक प्रॅक्टिकली विचार करा. पहिले अल्फाबेटला टार्गेट करा, मग त्यानंतर नंबरवर आहे. काय आहे अल्फाबेटचं लॉजिक पहिले डिस्कस करू, मग नंबरचं करू. टोटल 6 स्टेप्स. ओके, ते अंकुश आपलं लॉजिक लावू नको, मला पहिले लॉजिक सांग तू. सर इनइक्वालिटी नॉन इक्वालिटी कंडिशन, येस नक्की घेईल देवानंद, नक्की. फक्त पहिले ह्या क्वेश्चनचा आन्सर बघ. नंबर डिसेंडिंग अँड वर्ड्स असेंडिंग. ओके मीनाक्षी, नंबर बिगर दॅन स्मॉलर. अमन, नंबर बिगर स्मॉलरमध्ये कसं विचार करतोय? 88, 22, 69 डिसेंडिंग असेल, थोडं विचार तर करा. पेनल्टीमेट स्टेप इज 5. योगेश डायरेक्टली आन्सर डोकं लावू नको, मला आन्सर पाहिजे. ओके चल लेट्स डिस्कस द लॉजिक नाव. जर फर्स्ट स्टेप तुम्ही बघताय तो आय कॅन से फर्स्ट स्टेपमध्ये लागला काय 88. 88 सोबत मला सांगता येईल का राईट हँडपासनं यू दॅट इज अंडर लागलाय. इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त पहिले 3 स्टेप बघून त्यानंतर ह्याच्यामध्ये डिस्कशन करू. ठीक आहे. 88 नंतर काय दिसणार आहे? दॅट इज 22. अंडर नंतर काय 23. आता थोडं स्पीड वाढवतोय बघा. 22 के बाद 69, ट्री नंतर मंकी अँड सो ऑन. तर लेफ्ट हँड आणि राईट हँडची अरेंजमेंट आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व करताय लास्ट स्टेपमध्ये दॅट इज 6 स्टेप. येस 6 स्टेपमध्ये तुम्ही ऑब्झर्व करताय तर यू नंतर टी, टी नंतर एम, फिर आय, सी आणि बी. तर आय कॅन से अल्फाबेट जे आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत. ॲग्रीड. मला सांगा अल्फाबेट डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, तो पार्ट क्लिअर झाला. फर्स्ट स्टेपमध्ये 88 आहे, दुसऱ्यामध्ये 22, परत 69 आणि मग त्यानंतर परत जे स्टेप आहे त्या केसमध्ये दॅट इज घेतले 35. तर तुम्हाला लॉजिकमध्ये क्लिअर होतंय का? सर्वात मोठा नंबर घेतलाय कोणता? 88. सेकंड स्टेपमध्ये एक सर्वात लहान नंबर घेतलाय कोणता? दॅट इज 22. सो येस सगळ्यांचा लॉजिक क्लिअर आहे त्या केसमध्ये. नंबर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नाही आहे. नंबरसाठी त्यांनी काय केलं? सर्वात मोठा नंबर, त्यानंतर सर्वात लहान अँड सो ऑन द प्रोसेस कंटिन्यूस. येस ॲग्री, डिसेंडिंग ऑर्डर्स म्हणतील त्याला, बट अल्टरनेटमध्ये केलं. हायेस्ट नंबर, लोएस्ट नंबर, सेकंड हायेस्ट, सेकंड लोएस्ट, थर्ड हायेस्ट, थर्ड लोएस्ट. ठीक आहे. आता यू क्वेश्चनवर आता आपला लॉजिक डिस्कस करू. मला सांगा नंबर ऑफ इनपुट या केसमध्ये तुम्हाला किती दिलेत? एकदा बघा बरं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8, 9, 10, 11, 12. ओके 12 व्हेरिएबल्स दिले तुम्हाला. त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग पेनल्टीमेट स्टेप. हे सगळं साईडला ठेवा. मला सांगा व्हॉट डू यू मीन बाय पेनल्टीमेट स्टेप? व्हॉट डू यू मीन बाय पेनल्टीमेट स्टेप? दॅट इज लास्ट बट 1. म्हणजे जर तुम्हाला 7 स्टेप लागल्या तर तुमची जी 6वी स्टेप आहे ती झाली तुमची पेनल्टीमेट स्टेप. पार्ट क्लिअर आहे. आता इथे आपलं लॉजिक मला सांगा जे गिवन इनपुट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये चेंज किती आहेत? 2. ठीक आहे. म्हणजे मला सांगता येईल का जर 14 व्हेरिएबल दिले असते तर आपल्याला 7 स्टेप्स लागल्या असत्या. जर 16 व्हेरिएबल्स दिले असते तुम्हाला किती स्टेप लागल्या असत्या? 8 अँड सो ऑन. सो आय कॅन से जेवढे पण व्हेरिएबल्स आहेत त्याचा हाफ करा, पण ते इव्हन नंबरच असायला पाहिजे. जर तुम्ही इनपुट जो तुम्हाला गिवन आहे तो मोजताय तर आय कॅन से 12 व्हेरिएबल्स आर गिवन टू यू. जर तुम्हाला 12 व्हेरिएबल्स दिले आहेत तर तुम्हाला स्टेप्स किती लागणार आहे या केसमध्ये? 6. जर 6 स्टेप्स लागतात तुम्हाला तर तुमची जी 5वी स्टेप आहे ती कोणती स्टेप झाली तुमची या केसमध्ये? दॅट इज पेनल्टीमेट स्टेप. तो ऑप्शनमध्ये आहे का बघा बरं एकदा. आय कॅन से ऑप्शन इज दॅट इज डेली. ओके. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू यू. आता येस क्वेश्चन तुम्ही काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना काही प्रॉब्लेम आहे आपण टेलिग्राम सेशनमध्ये अवेलेबल आहे. जो रोजचा आपला 3 ते 5चा सेशन असतो तो आपण आज लाईव्ह घेतला आहे पार्ट 1. जे नवीन मुलं आहेत कदाचित एखाद्या वेळेस पझलच्या वेळेस किंवा दुसऱ्या कंडिशन वेळेस एखाद्या वेळेस बाउन्सर गेला असेल. आय ॲग्री ऑन दॅट टर्म, काहीच प्रॉब्लेम नाही. मला बिंदास मेसेज करा काही जरी रिव्ह्यूज असतील. पार्ट क्लिअर इथपर्यंत तो झाला. थर्ड आणि सर्वात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, टुमॉरो मॅमचा लाईव्ह सेशन असणार आहे. ठीक आहे. टायमिंग सेम असणार आहे दॅट इज 3 o'clock. टायमिंग विल बी सेम दॅट इज 3 o'clock. जे सकाळचा तुमचा सेशन असतो तोच सेशन तुमचा संध्याकाळी प्लस मॅमचा वीकली टॉक. पार्ट क्लिअर आहे. अनाउन्समेंट कंडिशन्स वगैरे सगळे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटतील. तो पार्ट क्लिअर आहे. डे आफ्टर टुमॉरो शुभम सरांचा आहे, तोही टायमिंग आहे, तेही तुम्हाला चॅनलवर भेटेल. सो आय होप दिस सेशन वॉज युजफुल टू यू. अपकमिंग बॅचेस जे आहे सगळं तुम्हाला 10 तारखेला लक्षात येईल. सगळं तुम्हाला पार्ट 1 पासून पूर्ण या केसमध्ये की फी स्ट्रक्चर टायमिंग वगैरेचं काय सगळं असणार आहे, काय यूज करतो सगळं लक्षात येईल. फक्त सध्या तुमचं काम आहे की अभ्यास करा. आम्ही तुमच्यासाठी जेवढं प्रयत्न करेल तेवढं करू आणि विल मेक शुअर की विल डिलिव्हर यू द बेस्ट. ठीक आहे. सो आय होप दिस सेशन वॉज युजफुल टू यू. अँड फायनली आय वॉन्ट टू से थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग इट. थँक्यू.